सर्वांना जय भीम आणि जय संविधान. भावांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जर तुम्ही पुस्तक वाचलं असेल, माझी आत्मकथा, तर त्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्ट म्हणलं आहे की मी एका महार जातीमध्ये जन्माला आलो, याचा मला अभिमान आहे आणि ही जात मला संघर्ष करणं शिकवते. पण आता जी परिस्थिती आहे ही वेगळी आहे. आता आपण महारमधून बुद्धाकडे वळालो आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1956ला त्यांनी आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म दिला. पण आता जे स्वर्ण जातीचे हिंदू जे आता पुन्हा जातीप्रथा जिवंत होती आहे, जे मनुचे कुत्रे पुन्हा जातीप्रथा लागू करण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांची मानसिकता अशी आहे की डॉक्टर आंबेडकर जे होते हे ब्राह्मण होते. आता मला प्रश्न पडतो की ज्या वेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण घेत होते त्यावेळेस त्यांना वर्गाचा बार बसावं लागलं. त्यांच्यासाठी पिण्याचं पाणीसुद्धा वेगळं ठेवण्यात जात होतं. त्यांना अनटचेबल समजत होते, खालच्या स्तरी समजत होते. तेव्हा यांचं ब्राह्मणीकरण कुठे गेलं होतं? आमच्या बापांनी आमच्यासाठी भरपूर कष्ट सोसलेत, पूर्ण आपलं आयुष्य घालवलं संघर्षासाठी, न्यायासाठी, आमच्या अधिकारांसाठी. पण आताचे जे ब्राह्मणीकरण आहे, जे कुत्रे आहेत थोडे, हे आमच्या समाजाचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतात की नाही डॉक्टर आंबेडकर जे होते हे ब्राह्मण होते. म्हणून सांगू इच्छितो भावांनो, यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला आपल्या बापांनी भरपूर मोठे प्लॅटफॉर्म खुले केलेत. वाचा, त्यांची पुस्तकं वाचा. डॉक्टर आंबेडकर वाचण्याची गरज आहे आपल्याला. तर भावांनो, आता हा जो कुत्रा आहे हा काय बोलतोय की डॉक्टर आंबेडकर ब्राह्मण आहे, ते एक वेळेस नीट ऐका तुम्ही. क्या आप कह रहे हैं कि बाबा साहेब भीमराव अंबेडकर ब्राह्मण थे? जी जी, उनकी पत्नी भी ब्राह्मण थी? पत्नी, माता, पिता, भाई बहनों, ये सब ब्राह्मण है. वो अछूत होते तो क्या उनके बदन पर ये टाई सूट बेल्ट होता? आप गूगल पर देख लीजिए, इतने बड़े बचपन से ही बाबा साहब अच्छे खासे कपड़े में नजर आ रहे हैं. क्या वो महार दलित हैं? क्या वो गरीब है? क्या वो हीन है? आपका कहना है वो ब्राह्मण है? बिल्कुल ब्राह्मण है. उनके पिताजी सूबेदार हैं अंग्रेज के. बाबा साहब के पिताजी सकपाल रामजी अंबेडकर, वो अंग्रेजी शासन में वो बहुत बड़े कर्नल मेजर रैंक के वो सैन्य अधिकारी हैं. और कोई भी सैन्य अधिकारी अनपढ़ हो नहीं सकता है. अब सोचिए, अब दलित लोग सोचे कि आप तो कहते हो भैया दलित लोग की बाबा साहब भी पढ़े लिखे, वही पढ़वे किए सबसे पहले दलितों में. ये झूठ बात है. उनके बाप भी बहुत पढ़े लिखे थे, तभी तो सैन्य अधिकारी थे. कोई नहीं रोका था उनको पढ़ने लिखने से. थे ही ब्राह्मण तो कौन रोकेगा? दलितों को रोका गया था भारत में पढ़ने के लिए, और रोक लगवाया था अंग्रेजों ने. जी. अच्छा, आपका कहना है बाबा साहेब अम्बेडकर, जिसके नाम के अंत में कर लगा हो, वो ब्राह्मण? सब मराठी ब्राह्मण है. गावस्कर, कालेलकर, पुंडीरकर, कनितकर, अगरकर, सावरकर, गावस्कर, बहुत सारे, तेंदुलकर, मंगेशकर, जो भी आपको कर वाले मिल जाएंगे ना, सब मराठी ब्राह्मण है. और सोच लीजिए, एक हमारा कहने का मतलब है, इस सरनेम का कहीं आदान प्रदान होता है? इस दुनिया में कौन ऐसा मूर्ख होगा जो कहेगा कि हमें आप अपना सरनेम दे दीजिए? ऐसा संभव है क्या? और ये चपड़गंजू दलितों को, ये नीले नीले कबूतर को विश्वास भी हो जाता है, यह ब्राह्मण ने सरनेम दे दिया और विश्वास हो गया. अरे मूर्खो, सरनेम कहीं लेन देन होता है? भावांनो, हा व्यक्ती बोलतो की डॉक्टर आंबेडकर हे ब्राह्मण होते. तर ब्राह्मण नव्हते तर यांना शिक्षणाचा अधिकार कसा? तर सांगू इच्छितो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील जेव्हा 18 वर्षाचे झाले तेव्हा यांना ईस्ट इंडिया कंपनी 106 स्नॅपर्स त्याच्यामध्ये त्यांची नियुक्ती झाली. आणि ज्या भारत देशामध्ये त्या काळामध्ये शूद्र अतिशूद्रांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तर तेव्हाच्या काळानुसार ब्रिटिशनी आपल्या प्रत्येक सैनिकांना शिक्षण दिले. शिक्षण हे त्यांनी कंपल्सरी केलं होतं आपल्या सैन्यासाठी. म्हणूनच रामजी मालोजी सकपाळ जे आहेत यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. म्हणूनच त्यांनी भिवाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चांगलं शिक्षण देण्याचं ठरवलं. तर भावांनो, ही जी परिस्थिती आहे ही आपण विसरली नाही पाहिजे. ते आपल्याला जय भीम बोलण्या अगोदर डॉक्टर आंबेडकरांना वाचण्याची फार गरज आहे. आपलं ऊर्जा स्रोत आहे जय भीम, हा जो आपण नारा देतो हे आपलं ऊर्जा स्रोत आहे. पण हे असे जे लोक आहेत हे स्वतःहून येऊन काहीतरी डॉक्टर आंबेडकरबद्दल घाण अपशब्द वापरतील, आपल्या समाजातील लोकांचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करतील. जे लोक डॉक्टर आंबेडकरांना वाचत नाहीत त्यांना काय वाटणार की समोरचा व्यक्ती जो आहे हा खरं बोलतोय. पण भावांनो, असे तुम्हाला भरपूर बांडगुळ दिसतील जे डॉक्टर आंबेडकरांबद्दल घाण किंवा असेच बिनलॉजिकल शब्द वापरतील की डॉक्टर आंबेडकर ब्राह्मण होते. ते स्वतःहून बोलतात माझी आत्मकथामध्ये की मी एका महार जातीमध्ये जन्माला आलो आहे. महार जे होते हे पूर्वी
शूद्र अतिशूद्रामध्येच येत होते. पण डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं होतं की मी एका हिंदू जातीमध्ये जरी जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. म्हणूनच त्यांनी 1956ला हिंदू धर्म त्यागला आणि ते बुद्धाकडे वळाले. तर भावांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघता हे कमेंटद्वारा मला नक्कीच कळवा. जय भीम, जय संविधान.